आपला मेन टॉपिक काय आहे तर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. काय शिकत आहे आपण? इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. मी सौ वनिता अरविंद बुरटकर, शिक्षण देशात 20 तंत्री, SCP ITI इंदोरा नागपूर. इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजमध्ये याच्या पहिले आपण काय पाहिलं आहे ना? BI सिम्बॉल. इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये काम करताना किंवा ड्रॉइंग बनवताना आपल्याला सगळ्यात पहिले कशाची गरज पडते तर सिम्बॉलिकल. कुठलेही ॲक्सेसरीज म्हणा किंवा कुठलेही म्हणजे पॅनल मशीन झाली आपल्याला जर लेआउटमध्ये शो करायची असेल है ना, तर आपण ते कशाच्या माध्यमातून शो करतो? सिम्बॉलच्या. तुम्ही पॅनलवर पण ड्रॉइंग पाहिलं असेल है ना, मशीनचं कनेक्शनचं वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मीटर लागलेलं दिसलं आहे का? स्विच वगैरे होल्डरचे लागलेले दिसले आहे का? नाही. तर त्याचे सिम्बॉलिकली त्यामध्ये ते रिप्रेझेंट केलेले आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय शिकलो? BI सिम्बॉल. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज काय आहे? इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आपल्याला कशात कामात येतात? तर इलेक्ट्रिकल वायरिंग करताना जर आपल्याला ट्यूबलाईट हँडल करायचं असेल, फॅनला कंट्रोल करायचं असेल, बरोबर आहे, फॅनची स्पीड रेग्युलेट करायची असेल, तर आपण हाताने जाऊन फॅन थांबवणार, कमी जास्त करणार आहे का? नाही. तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो? आपण ज्या वस्तू वापरतो त्याला आपण इलेक्ट्रिकलच्या भाषेत काय म्हणतो? इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. तर त्याचं पण आपण बायफर्गेशन केलेलं आहे, त्याला पण क्लासिफाईड केलेलं आहे त्यांच्या कामानुसार. म्हणजे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजला आपण त्यांच्या कामानुसार त्यांना क्लासिफाईड केलेलं आहे. तर कसं क्लासिफाईड केलेलं आहे? तुम्ही होल्डर पाहिलेले आहे है ना? कुठे पाहिले होल्डर? लॅम्प धरून ठेवते होल्डर, बरोबर आहे. मी लॅम्प होल्डर पाहिले है ना. तर ऑल टाइप्स ऑफ लॅम्प होल्डर, त्यांचं काम, त्यांना काय म्हणू आपण? होल्डिंग ॲक्सेसरीज. जे पण ॲक्सेसरीज कुठल्या तरी दुसऱ्या ॲक्सेसरीजला होल्ड करून ठेवत असेल है ना इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला, ते काय झाले? होल्डिंग ॲक्सेसरीज. त्याच्यानंतर स्विचेस सगळ्यांनी पाहिले. स्विच कशाचं काम करते? तर करंटला कंट्रोल करायचं, म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे? कंट्रोलिंग ॲक्सेसरीज. ऑल टाईप ऑफ स्विचेस. मग कोणते स्विचेस तुमचे? 1 वे, 2 वे है ना, काय म्हणतात त्याला आपलं हे आपले ICDP हे सुद्धा एक प्रकारचे काय आहे? स्विचेसच आहेत. ते काय करतात? करंटला कंट्रोल करतात. त्याच्यानंतर सेफ्टी ॲक्सेसरीज. इलेक्ट्रिकलमध्ये काम करताना सेफ्टीला खूप जास्त महत्त्व दिले जाते. कुठलंही काम सेफ्टीला विचारात घेतल्याशिवाय करता येत नाही. मग तुम्ही इलेक्ट्रिकल वायरिंग असो, एक स्विच लावायचा असो, एक सॉकेट लावायचा असो, वायर बदलायचा असो, ठीक आहे, अर्थिंग करायची असो, पण सगळ्याच गोष्टी सेफ्टीला विचारात घेऊनच केल्या जातात, कारण सेफ्टी महत्त्वाची आहे. तर सेफ्टीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय पाहिले? आपण आपल्या घरी फ्यूज लागलेले आहे, किटकॅट फ्यूज सगळ्यांनी पाहिलेला आहे, बरोबर आहे. तो पण काय करते? तो पण एक सेफ्टी डिव्हाइस आहे ना. समजा जास्तीचा करंट वाहून गेला है ना, तर सर्किटला आणि आपल्या इक्विपमेंटला एकमेकांपासून दूर करायचं काम कोणाचं आहे? तर फ्यूजचं, बरोबर आहे. तर सेफ्टी ॲक्सेसरीजमध्ये सगळे सर्किट ब्रेकर. सर्किटला काय करायचं आहे? तर सर्किटला ब्रेक करायचं काम कोणाचं आहे? सर्किट ब्रेकरचं, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे? सर्किट ब्रेकर, ठीक आहे. त्याच्यानंतर होल्डिंग ॲक्सेसरीज झाल्या, कंट्रोलिंग ॲक्सेसरीज झाल्या, सेफ्टी ॲक्सेसरीज झाल्या. त्याच्यानंतर काय आहे? अदर ॲक्सेसरीज. आता या 3 ॲक्सेसरीजचं आपलं पर्टिक्युलर काम आहे, म्हणजे त्या कामासाठीच तुम्ही त्या वस्तू वापरा. तुम्हाला म्हटलं की आता स्विच म्हटल्यावर आपल्याला समजते की कुठे लावायचे है ना, कशाला वापरायचे, आणि स्विच वापरल्याशिवाय तर आपण कुठल्याच गोष्टीला कंट्रोल करू शकत नाही, कुठलंच आपलं इक्विपमेंट लागू शकत नाही स्विच आणि सॉकेटशिवाय. नंतर कंट्रोलिंग डिव्हाइस, होल्डिंग ॲक्सेसरीज, लॅम्प लावायचा असेल, बल्ब लावायचा असेल, ट्यूबलाईट लावायचा असेल, बरोबर आहे, तर होल्डरची आवश्यकता आहे आपल्याला. त्याच्यानंतर सेफ्टी ॲक्सेसरीज, सर्किट ब्रेकर, फ्यूजेस आले, आणि मग उरलेल्या ज्या गोष्टी असतात, जसं तुम्हाला फॅन रेग्युलेटर लागतात, फॅनची स्पीड रेग्युलेट करायसाठी. तुम्ही समजा सर्किट बोर्ड बनवला आहे, तर त्याच्यामध्ये करंट येतोय की नाही हे दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? इंडिकेटर वापरणार. म्हणजे वायरिंग करताना ज्या काही गोष्टी तुमच्या कामात येतात त्या सगळ्या आपण पुढे टाकणार आहे तर अदर ॲक्सेसरीज. त्या पण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज झाल्या की नाही, जसं बेल आहे, डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे है ना, त्याच्यामध्ये नंबर ऑफ किटकॅट्स लागलेले असतील,
आणि प्रत्येकाला आपण सेपरेट सेपरेट कनेक्शन काढून दिलेलं असेल. प्लग सॉकेट झालं, बेल झालं, इंडिकेटर झालं, सिलिंग रोज झाले, फॅनसाठी सिलिंग रोज लागतात किंवा एखादा पॉईंट दिला असेल आपण तिथे सोडून जाते सिलिंग रोज लावतो आपण ज्याच्यातून वायर गेलेली असतात. तर या सगळ्यांमध्ये आता आपण काय शिकणार आहे तर सेफ्टीच्या ॲक्सेसरीज. आता सेफ्टी ॲक्सेसरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर्किट ब्रेकर येतात. तर हे सर्किट ब्रेकर आहे काय मग? तर सर्किट ब्रेकर म्हणजे काय तर सर्किट ब्रेकर इज अ मेकॅनिकल स्विचिंग डिव्हाइस. काय सर्किट ब्रेकर? मेकॅनिकल स्विचिंग डिव्हाइस आहे. तो पण सर्किटला म्हणजे जोपर्यंत सर्किटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तोपर्यंत करंटला समोर मार्ग देण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. तो एक प्रकारचा स्विचच आहे सर्किट ब्रेकर. जोपर्यंत तुम्ही त्याला ऑन नाही करणार तर करंट समोर जाणार नाही. सर्किट ब्रेकर इज अ मेकॅनिकल स्विचिंग डिव्हाइस कॅपेबल ऑफ मेकिंग कॅरी म्हणजे करंट कॅरी करतो अँड ब्रेकिंग आणि करंटला ब्रेक करणे द करंट अंडर नॉर्मल कंडिशन. पहा, जर करंट कॅरी करत आहे म्हणजे तुम्ही ऑन करताय स्विचला आणि जर सर्किट ब्रेकर तुम्ही ब्रेक करत आहे म्हणजेच तुम्ही सप्लाय ऑफ करत आहे. हे ऑपरेशन तुम्ही कोणत्या वेळेस करणार आहे तर जेव्हा नॉर्मल कंडिशन असतं म्हणजे कुठल्याही प्रकारचा फॉल्ट सर्किटमध्ये नसतो तेव्हा फक्त काय करतो आपण सर्किट ब्रेकर ऑन केला तर करंट समोर जाईल है ना, आपल्या मशिनरी सुरू राहतील आणि आता आपल्याला काम नाही तर आपण काय करू सर्किट ब्रेकरचं स्विच ऑफ करून देऊ तर सप्लाय ऑटोमॅटिकली ब्रेक होऊन जाईल. तर मशीन्स म्हणजे सप्लाय बंद होऊन जाईल. आणि त्या सर्किट ब्रेकरचं काम त्या सर्किटमधून वाहणाऱ्या करंटला ब्रेक करायचं काम त्याचं केव्हा आहे? हे सर्किट ब्रेकर ब्रेकिंग द करंट अंडर ॲबनॉर्मल कंडिशन लाईक शॉर्ट सर्किट. समजा नुसतं शॉर्ट सर्किटच नाही, ओपन सर्किटमध्ये सुद्धा ओपन सर्किटमध्ये काय होते की करंट कमी वाहतो ओपनमध्ये, बरोबर आहे. म्हणजेच त्या सर्किट ब्रेकरमध्ये जी कॉईल बनवलेली असते तिला जर व्यवस्थित करंट मिळाला नाही तर जी कॉईलचं सगळ्यात पहिलं काम काय आहे तर मॅग्नेटिक फील्ड बनवणे. समजा ती मॅग्नेटिक फील्ड बनली नाही तर करंट समोर जाणार नाही, बरोबर आहे. तर अशा वेळेस सर्किट काय होईल ओपन राहील है ना. म्हणजे सर्किटला म्हणजे सप्लायला वेगळं करण्याचं ओपन आणि शॉर्ट सर्किट झाला तर आवश्यकतेने जास्तीचा करंट जाईल, बरोबर आहे. तर त्या वेळातही काय करते तर सर्किट ब्रेकर इनपुटला आणि तुमच्या लोडला एकमेकांपासून वेगळं करण्याचं कामसुद्धा कोणाचं आहे तर सर्किट. म्हणजे सर्किट ब्रेकर एक प्रकारचे काय आहे तर आयसोलेटर्स आहेत. म्हणजे जे आपल्या सामानांचं इक्विपमेंटचं रक्षण करण्यासाठी आणि कुठलीही हानी होण्यापासून वाचवण्यासाठी सर्किट ब्रेकर सर्किटमध्ये यूज केले जातात. तर आपण बरेचसे 2-3 प्रकारचे सर्किट ब्रेकरचे नावं आहेत ते तुम्ही ऐकले असेल आणि पाहिलेही असेल है ना. त्यातले काही सर्किट ब्रेकर म्हणजे बघा सर्किट ब्रेकरचे काही टाईप्स आहेत. त्यातलं एक म्हणजे MCB. आता MCB माहिती आहे सगळ्यांना? काय आहे MCB? काय आहे फॉर्म? मिनिएचर सर्किट मिनिएचर सर्किट ब्रेकर. PLCB और क्रिकेट सर्किट ब्रेकर. RCCB रेसिड्युअल. आपण हिस्टेरिसिस लॉ मध्ये शिकलोय रेसिड्युअल काय आहे तर रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर MCCB मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर ACB A स्टँड फॉर एअर सर्किट ब्रेकर. नंतर OCB आणि त्याच्यानंतर SF6 सल्फर. सल्फर हेक्साक्लोराइड सर्किट ब्रेकर. इतक्या प्रकारचे सर्किट ब्रेकर
आपण इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये वापरत असतो, पण केव्हा? व्होल्टेजनुसार. व्होल्टेज कमी असेल तर कमी रेटिंगचे सर्किट ब्रेकर, जसं जसं व्होल्टेज वाढत जातं म्हणजे अप होत जातं, त्या पद्धतीने त्या करंटमध्ये तयार होणारी आग शांत करायसाठी म्हणजे थंड करायसाठी कोणाचा वापर केला जातो? तर सर्किट ब्रेकरचा यूज केला जातो. समजलं? त्याच्यानंतर आपण एक एक सर्किट ब्रेकर विस्तारित पाहणार आहोत. आता सर्किट ब्रेकरचे प्रकार समजले.